नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण मान तालुक्यातील दहिवडी येथील आप्पा नाना संघटनेच्या पदाधिकारी समवेत आहेत। विशेष म्हणजे दहिवडी नगरीचे सुपुत्र आप्पा नाना संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल चौगुले नाना यांची व्हॉलीबॉल प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे। खरं तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सर्व संघटनेचे पदाधिकारी सभासद आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत। आप्पा नाना संघटनेचे अध्यक्ष सुगंधराव यादव अर्थात आप्पा काय सांगाल, आज तुमच्या संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल चौगुले नाना यांची व्हॉलीबॉल प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे। आमच्या आप्पा नाना संघटनेचे उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव चौगुले यांची ओडिसा येथे कोच म्हणून निवड झाले, त्यांचे अभिनंदन। मानदेश भूषणशी बोलत आहेत आप्पा नाना संघटनेचे सचिव विकास गायकवाड साहेब। भुवनेश्वर येथे होणाऱ्या 21 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आमच्या आप्पा नाना संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चौगुले नाना यांची कोच म्हणून निवड झालेली आहे आणि ते आता उद्या रवाना होणार आहेत। त्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने सर्व आमचे सभासद इथं एकत्र होऊन नानांचा योग्य अशारित्या सत्कार करून त्यांना आम्ही संघटनेमार्फत शुभेच्छा देत आहोत। भूषणशी बोलत आहेत खेळाडू दिनेश दवे। खरं तर ते आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सांगणार आहेत की दहिवडीचा खेळाचा इतिहास। दहिवडे ह्या पश्चिम महाराष्ट्रातील व्हॉलीबॉलसाठी एक प्रसिद्ध किंवा दहिवडी ही व्हॉलीबॉलची पंढरी होती पश्चिम महाराष्ट्रातील। पण आज एक चौगुलेंच्याकडनं एक नवीन अशी बातमी मिळाली, एक अभिनंदनास्पद वाटलं की आज सुद्धा दहिवडीच्या खेळाचा व्हॉलीबॉलचं प्रेम हे महाराष्ट्र लेवलला आहे। आज चौगुलेंची त्या ओडिसा येथे भुवनेश्वर ओडिसा येथे होणाऱ्या यूथ 21 राष्ट्रीय ऑलिम्पिक व्हॉलीबॉलच्या स्पर्धेसाठी कोच म्हणून निवड झाली। एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात आपल्या सर्वसामान्य भागातील ग्रामीण भागातील चौगुलेसारखा एक खेळाडू कोच म्हणून जातो ही एक दहिवडीसाठी अभिमानाची गोष्ट की त्यांनी म्हणजे अशी कुणालाही मिळत नाही, मेहनत घेतलेली असते। पूर्वी आज 20-25 वर्षापूर्वीचा खेळ होता, खेळाचा इतिहास आहे, त्या इतिहासावर महाराष्ट्र लेवलला याचा विचार केला, ही एक बाब अभिनंदनीय आहे। आणि आज चौगुलेने एक चांगलीच बातमी दिली की त्यांची उद्याच त्यांना लगेच जायचं आहे। त्यामुळं तात्काळ आम्हाला आमच्या फाउंडेशन म्हणजे आप्पा नाना फाउंडेशन मार्फत त्यांचा सत्कार घेण्याचा निर्णय आमच्या अध्यक्षांनी घेतला। चौगुलेंना पुन्हा एकदा या महानिवासियाकडून शुभेच्छा आणि असंच कर्तव्य बजावत राहावं खेळाबाबतीत आणि खेळाचा प्रचार त्या पद्धतीनं करावा ही शुभेच्छा। काय नाना सत्काराला उत्तर द्याल? आप्पा नाना फाउंडेशनची स्थापना आता थोड्याच दिवसापूर्वी झालेली आहे आणि ही आनंदाची बातमी संघटनेतील एका पदाधिकाऱ्याला मिळाली। यामुळे आमचे संघटनेतील सर्व पदाधिकारी आनंदित आहेत। त्याचबरोबर दहिवडीला आत्ताच दैवांनी सांगितलं की ते व्हॉलीबॉलची पंढरी म्हणून समजले जातात, ही बातमी कळाल्यामुळं दहिवडीतील सर्व नागरिकसुद्धा आनंदित आहेत। आणि ह्यामुळं काय होणार आहे की दहिवडीमध्ये जी व्हॉलीबॉलची परंपरा आहे ही वाढीस लागण्यास मदत होणार आहे। अशाच पद्धतीनं आम्ही दहिवडीच्या वैभवात किंवा नावलौकिकात भर घालण्यास ही संघटना किंवा हे फाउंडेशन कायम बांधील राहील एवढं